कोंगळा गावात रस्ता नसल्यामुळे रुग्णाला डोलीतून 8 किलोमीटर प्रवास। पावसाळ्यात नाल्याचं साकव, नदी, जंगल पार करत जीव धोक्यात घालून दाखवली माणुसकी। रस्ता हवा एवढंच जनतेचं मागणं। खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम कोंगळा गावात माणुसकीचा मोठा आदर्श घालून दिला गेला, पण त्यामागे एक हृदय हेलावून टाकणारी वेदनादायक गोष्ट दडलेली आहे। गावातील व्यंकट गावकर यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना तातडीनं इस्पितळात नेणं गरजेचं होतं। मात्र गावात कुठलाही रस्ता नसल्यामुळं रुग्णवाहिकेचा प्रश्नच नव्हता। अशा वेळी ग्रामस्थांनी एका खुर्चीला प्लास्टिक लावून दोन्ही बाजूनी बांबू बांधले आणि त्या माणुसकीच्या डोलीतून 8 किलोमीटर अंतर पावसात, चिखलातून आणि जंगलातून पार करत व्यंकट गावकर यांना खाजगी रुग्णालयात पोहोचवलं। या प्रवासात भांडुरा नाल्यावरचा बांबूचा साकव, पांढरी नदीवरील पूल, दलदलीचे रस्ते तसंच वन्य प्राण्यांचा धोका पार करत ग्रामस्थांनी दाखवलेली ही माणुसकी निश्चितच प्रेरणादायी आहे। मात्र ही धाडसाची घटना अपवाद राहायला हवी, नियम होऊ नये हीच गावकर यांची अपेक्षा। कारण कोंगळा, कोडलहाळ, भांडुरा, हेमदवाडी या गावांमध्ये आजही शेकडो लोक रस्त्याऐवजी पायवाटांवरच जगतात। कोणतीही आपत्कालीन सेवा पोहोचत नाही। आज व्यंकट गावकर वाचले, पण उद्या एखाद्याचा जीव गेला तर जबाबदारी कुणाची? या पार्श्वभूमीवर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि वन विभाग यांनी एकत्र येऊन रस्ते विकासाची दिशा ठरवणं गरजेचं ठरतंय। वन्य अधिवासाचं रक्षण करतानाच गावकऱ्यांचं जीवनही सुरक्षित आणि सुलभ होईल अशी न्याय्य योजना आखणं आजची गरज आहे। रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्चले जात असताना या गावांनी अजूनही माणुसकीची डोली वाहत ठेवलेली आहे। हे लोकशाही यंत्रणेला विचार करायला भाग पाडणार आहे। रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्चले जात असताना या गावांनी अजूनही माणुसकीची डोली वाहत ठेवलेली आहे। हे लोकशाही यंत्रणेला विचार करायला भाग पाडणार आहे। आम्हाला केवळ रस्ता द्या, आम्ही माणसं वाचवू, हे गावकऱ्यांचं भावनिक आवाहन शासनानं आता तरी ऐकावं हीच अपेक्षा। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।